वन्यजीव निरीक्षणासाठी बसवलेल्या ट्रॅम्प कॅमेऱ्याची चोरी प्रकरणी एकाला अटक। ट्रॅम्प कॅमेरा, शिकारीचे फास, शिंगे, पिसे यांसह विविध अवैध वस्तू जप्त। न्यायालयाने सुनावली 2 दिवसाची वनकोठडी। चंदगड तालुक्यातील पाटणे वनपरिक्षेत्र अंतर्गत तुडे परिमंडळात वन्यजीव निरीक्षणासाठी बसवण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्याची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी हसगोळी वन विभागाने जलद कारवाई करत तुर्केवाडी येथील गौतम सुभाष निकम याला अटक केली आहे। तपासादरम्यान आरोपीने चोरी केलेले ट्रॅप कॅमेरे विक्रीसाठी ठेवले होते अशी माहिती उघड झाली आहे। वन विभागाच्या पथकाने पाणंद रस्त्याच्या कडेला आणि कॅमेऱ्याच्या पॉइंट जवळील छुप्या ठिकाणी ठेवलेले साहित्य जप्त केले। जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये ट्रॅप कॅमेरा, शिकारीचे 4 फास, सापळे, सांबर आणि हरणाचे 5 शिंग, घार लांडोरी यांची 12 पिसं, लोखंडी 3 पाते यांचा समावेश आहे। हसगोळी वनरक्षकांनी 11 मे रोजी प्रगु रिपोर्ट क्रमांक 02/2024 नुसार प्राथमिक नोंद घेतली होती। आरोपीस न्यायालयात हजर केलं असता 2 दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे। ही कारवाई उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद, वनसंरक्षक नवनाथ कांबळे, पाटणे वनक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे, बाळासाहेब भांडगोळी, वनरक्षक मेघराज हुल्ले, प्रकाश शिंदे यांच्या पथकानं केली। यामध्ये वाहनचालक विश्वनाथ नायक आणि शुभम वाटवे यांनीही सहकार्य केलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।